मस्त आहे ना वातावरण. शपथ सिलिंगची आठवण येते. अरे यार सही रे. हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज शुक्रवार 1 मे, महाराष्ट्र दिन, कामगार दिन. तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज त्यांना ऑफिसला सुट्टी होती, परंतु एक महत्त्वाच्या कामासाठी दुपारी 2 तास जाऊन आले आणि आता पूर्ण गोष्ट कन्फर्म झाल्यानंतर व्हिडिओला सुरुवात केली. दुपारचे 4 वाजलेत आणि मेन म्हणजे मागच्या रविवारी माझी सगळी खरेदी करून घेतली लग्नासाठी आणि आता विरूची आणि त्यांची खरेदी बाकी आहे. तर आता विरूची स्पेशल खरेदी करण्यासाठी आम्ही तिघे पण जात आहोत. विरू इकडे या पटकन, जायचं आहे. काय काय पाहिजे तुला? बेकरी आणि बाबांना सांग किती टी शर्ट पाहिजे? 4. बोल पाहिजे. तर आज विरूची मोठी खरेदी असल्यामुळे विरू खूप खुश आहे आणि एक्साइटेड आहे. घरातून बाहेर पडले तेव्हा एवढं कडक ऊन होतं, त्यामुळे विरूसाठी कॅप, माझ्यासाठी स्कार्फ आणला होता. आणि जेव्हा गाडीवर बसले असं एकदम वातावरण शांत झाल्यासारखं वाटते, मळप आल्यासारखे. आणि सध्या 2 ते 3 दिवस मुंबईमध्ये हेच कंटिन्युअस वातावरण आहे आणि या वातावरणाचा इतका कंटाळा येतो ना, असं म्हणजे काहीच सुचत नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एकदम असं लो एनर्जेटिक किंवा कंटाळा आल्यासारखा वाटतो. त्याच्यामुळे या वातावरणामुळे तर पूर्ण शेड्यूल असं चेंज होऊन जातो किंवा नेहमी असं अनफ्रेश असल्यासारखं वाटतं. तुला ब्लेझर हवा होता ना? अरे ब्लेझर देतात, थांब. दुसरं ही पॅन्ट आहे फक्त. अंकल वो ऊपर का दे दो. मस्त आहे, डिझाईन पण छान आहे. खूपच मस्त आहे आणि भरपूर व्हरायटी सुद्धा आहे. जोधपुरी पॅटर्न ना? ह्याच्यामध्ये काय कलर? विरू पुढे बघ, आवडला? मस्त आहे ना कलर. सिंगल पण घालणार. हा तेच ना, नंतर वापरू शकतो. शर्ट पॅन्ट देऊ का त्याच्यावर? नाही नको. आज सर्वांना सुट्टी आहे आणि तसेच सध्या वेडिंग सीझन असल्यामुळे पूर्ण दादर मार्केटला एवढी गर्दी आहे ना, सगळं असं जाम आहे. विरूची सगळी कपडे खरेदी करून यायला बरोबर 6 वाजले आणि त्यानंतर लगेच गार्डनला जाऊन आलो आणि तोपर्यंत अगदी सगळं नॉर्मल होतं. आणि गार्डनवरून रिटर्न आल्यानंतर अचानक एक प्लॅन ठरला की उद्या पहाटे लवकर उठून गावी जायचं आहे. आणि माझी इतकी धावपळ चालू झाली ना, सगळं पॅकिंग करणं कंटिन्यू चालू होतं. त्यासोबत जेवणाची सुद्धा तयारी करून घेतली आणि फायनली आता इतक्या बॅगा भरल्या आहेत. ही एक एक्स्ट्रा कपड्यांच्या आहेत आणि या 2 माझ्या आहेत. पर्ससुद्धा आहे आणि अजूनसुद्धा भरपूर साहित्य आहे. त्यासोबत मेकअपचं साहित्य पॅकिंग करायचं आहे. आणि आता रात्रीचे बरोबर 11 वाजलेत आणि विरूला जी काय आज कपड्यांची खरेदी केली ना, तर तो इतका खुश होता ना आणि आमचीसुद्धा इतकी एक्साइटमेंट होती की आल्यालाच ट्राय करून बघितले. सगळं अगदी फिटिंगला व्यवस्थित आहे आणि त्याची जी काही इच्छा होती ब्लेझर घ्यायची तर ती कंप्लीट झाली आहे आणि अगदी व्यवस्थित आहे आणि खूप अट्रॅक्टिव्ह सुद्धा आहे. आणि ही मेन म्हणजे ही सर्व खरेदी इतक्या फास्ट झाली ना, असं जरासुद्धा टाईम नाही लागला. तो सुद्धा खूप खुश आहे आणि आम्ही सुद्धा खूप खुश आहे. आणि आता सगळी पॅकिंग करून झाली आणि मेन म्हणजे उद्या पहाटे लवकर बाहेर पडण्यासाठी असं प्लॅनिंग केलं की ह्या सगळ्या बॅगा आहेत त्या आत्ताच गाडीत ठेवायच्या, म्हणजे उद्या सकाळी जितकं लवकर बाहेर पडता येईल तितकं बाहेर पडायचं आहे. स्पेशली आज विरूसाठी भरपूर खरेदी झाली. यामध्ये एक संग्राम टाईप कुर्तीज आहे, त्यासोबतच रेग्युलर यूजसाठी साधे टी शर्ट लागतात तर ते 3 टी शर्ट घेतलेत आणि त्यासोबत त्याच्या आवडीचा ब्लेझर. आणि तो खरंच खूप खुश आहे या सर्व खरेदीने. आता हे सगळं असंच पॅकिंग करून घेते गावी नेण्यासाठी. जेवण झाल्यानंतर लगेच सगळे भांडे घासून घेतले आणि त्यासोबतच गॅस शेगडी कट्टा धुवून घेतला. आणि मेन म्हणजे इथं जे काही माझे सगळे कडधान्याचे किंवा इतर छोटे छोटे डबे होते तर ते अगदी रिकामं वाटत आहे सगळं, कारण त्यांना जेवढं लागणार आहे तेवढेच मोजके डबे ठेवलेत. आणि जे काही माझे कडधान्याचे इतर डबे होते तर ते फ्रीजमध्ये व्यवस्थित सगळे ठेवलेत, जेणेकरून काय खराब व्हायला नको. आणि त्यासोबतच गावाकडून दरवेळी येताना मी इतके डबे आणायचे आणि ते असं व्हायचे की माझ्याकडेच विसरून जायचं, दरवेळी विसरायचे. तर यावेळी गाडी असल्यामुळे सगळे डबे आठवणीन घेतलेत आणि आता ते एवढे झालेत. आणि काही डब्यामध्ये माझे जे काही हेल्दी खाण्याचं रुटीन आहेत त्याचे सुद्धा छोट्या छोट्या रेसिपी बनवून घेतल्यात, म्हणजे गावी गेल्यानंतर आपलं जे काही रुटीन आहे ते विस्कळीत झालं नाही पाहिजे.
आणि जेवढं शक्य आहेत गोष्टी तेवढ्या मी भरण्याचा प्रयत्न केलाय. तर आता या पटकन या पिशवीमध्ये भरून घेते आणि उद्या लवकर उठायचं आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी पटकन करून लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न करते. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. जय बाबा जय बाबा. किती वाजले हो? 5:45. 5:45 झालेत आणि आता प्रवासाला सुरुवात झाली. विरू कुठे जायचं आपण? खुश? विरू तर खूप खुश आहे आणि आम्ही सुद्धा या पूर्ण प्रवासासाठी खूप एक्साइटेड आहे. आणि ती गावी जाण्याची एक वेगळीच ओढ असते, त्यामुळे सकाळी पटकन जाग आली, सगळं आवरून घेतलं आणि आता बाहेर पडले. एवढ्या लवकर का उठलास तू? गावी जायचं रे. अटल सेतूवरील आमचा हा प्रवास सुरू असा आहे. अटल सेतूचा मॉर्निंग व्ह्यू आणि सगळीकडे पूर्ण असं शांतता आहे. आणि मेन म्हणजे कोणत्याही लॉंगच्या ड्राईव्हसाठी लवकर बाहेर पडलं तर आपल्यासाठी हे खूप बेस्ट आहे, कारण कुठेच गर्दी नाही भेटत आणि एकदम शांत वातावरण आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील सर्वात महत्त्वाचा मिसिंग लिंक आणि ज्याचं कालच ओपनिंग झालं आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. आणि आज पहिल्यांदा आम्ही या रोडने टनल्समधून आज जातोय. जवळपास 13 किलोमीटरचा हा टनल्स असून यामध्ये 2 बोगदे आहेत आणि जवळपास आपला एक 25 ते 30 मिनिटाचा प्रवास यामुळे कमी होऊ शकतो. इतकं मस्त आहे ना कन्स्ट्रक्शन. आणि पहिलाचा प्रवास आमचा खरंच काल ओपनिंग झाला आणि आज यायचा चान्स भेटला. सही. पहिला बोगदा क्रॉस झाला, थोडस मध्ये ओपन स्पेस आहे आणि पुन्हा सेकंड बोगदा पुढे आहे. बापरे. सेम सिलिंग कन्स्ट्रक्शन. आणि रोडचं कन्स्ट्रक्शन सुद्धा एकदम बेस्ट आहे. पिलू बघितलं काय? बघ पिल्लू, खतरनाक. मस्त. आणि हा आहे मिसिंग लिंकचा सेकंड टनल. खरंच आजचा हा पूर्ण प्रवास आमच्यासाठी खूप मेमरेबल असेल. फर्स्ट टाइम व्हिजिट आहे आमची. काय आहे यार हा मिसिंग टनेल, जबरदस्त. मनापासून धन्यवाद देतो देवेंद्र फडणवीस साहेबांना. खूपच छान. जवळजवळ अर्धा तासाचं अंतर स्किप होऊन आपण डायरेक्ट पुण्याच्या एकदम जवळपास पोहोचतोय. खरंच खूप सुंदर, एकदम म्हणजे फॉरेन कंट्रीमध्ये आल्यासारखं वाटतं. एवढं फील जबरदस्त आलेलं आहे मिसिंग टनेलचा. खूपच छान. जस्ट मिसिंग लिंक टनल मधून बाहेर पडले आणि उगवत्या सूर्याचं दर्शन झालंय सकाळी. विरू, काउंट द फिंगर्स. 1 2 3 4 5. करेक्ट. सकाळी 5 वाजल्यापासून कंटिन्युअस प्रवास चालू आहे आणि आता सकाळचे 9 वाजलेत आणि बाहेर इतकं कडाक्याचं ऊन आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं एकदम एनर्जी लो वाटते. परंतु विरू कंटिन्युअस खेळत होता त्यामुळे असं काही वाटलं नाही. आणि आता थोडंसं तिघांनाही भूक लागल्या त्यामुळे नाश्ता करण्यासाठी आलोय आणि मस्तपैकी आज तिखट झणझणीत अशी मिसळची ऑर्डर दिली. बघू आता कशी येते मिसळ. जस्ट 2 प्लेट मिसळ ऑर्डर आले आणि ते टेस्ट करतायत आज. एकदम अशी झणझणी दिसते थोडी. तिखट. आणि विरू तुला काय पाहिजे ते खाणार? नाश्ता करून झाल्यानंतर लगेच बाहेर पडले. आणि मेन म्हणजे आता या कराडमध्ये आल्यानंतर नेहमीप्रमाणेच इथं सध्या कन्स्ट्रक्शनचं वर्क चालू आहे आणि ट्रॅफिक सुद्धा पहिल्यांदाच इथं लागलं. कधी हे कराडचं इतकं कन्स्ट्रक्शनचं रोडचं काम कम्प्लीट होतं आणि एकदम सुसाट जाईल असं होतं, कारण मागच्या वेळी सुद्धा आम्हाला इतका त्रास झाला होता आणि आज सुद्धा तीच सिच्युएशन आहे, काहीच फरक नाही. तुमच्या डोक्यात मेंदू की बटाटा? मेंदू. माझ्या पण डोक्यात मेंदू. आणि विरू तुझ्या? माझ्या डोक्यात बटाटा. दाखव ना मला बटाटा. आता यायला नाही. आणि मग कुठली भाजी करायची? येल्लो की रेड? थँक्यू. काय काय मला सर्व तुमचं आहे. थँक्यू. मस्त स्पेशल सरप्राईज. यस यस ठीक आहे.
फायनली वेलकम टू कोल्हापूर सिटी. पंचगंगेचं दर्शन झालं सुरुवातीलाच आणि इतकं मस्त वाटते ना. आणि ही जी काही हिरवळ आहे ना, एक नंबर खतरनाक. आता तावडे हॉटेल पासून आत एंट्री केली जाणार. आमचं कोल्हापूर चित्रनगरी. आणि इतकं ऊन आहे ना, तर असं थोडं सुद्धा जाणवत नाही. आणि इतकी हिरवळ आहे ना. विरू यात आल्याबरोबर लगेच सर्व बॅग्स काढून घरात मध्ये घेतलेत. आणि इतकं सामान झालंय आज. काय खातोय? पैसे आई कुणाची? अरे तिथं रोड चांगला नव्हता. रोड म्हणजे तिथनं बाहेर देऊन टाकून जायचं. उद्या तुझा आई सोबत. हे बघ वाढत कसं. हा आवा कॅन्डीचं वा. आणि वळवा नाही बस नाही झालं. बघूया. मागच्या वेळी बनवलेली आवळा कॅन्डी आईने एकदम कडकडीत वाळून तयार केले. विरूला आवडतं. दूध पी आणि मग जा. हा काय काय ऐकणार. भुकून घे तू त्याला देतो. दुपारी गावी आल्यापासून विरूचं कंटिन्युअस गलीतल्या मित्रांसोबत खेळणं चालू आहेत. आणि सगळ्यांची भेट झाल्यामुळे सगळेजण खूप खुश आहेत. आणि त्यांचा इतका कलकलाट चालू आहे. आणि मेन म्हणजे विरूची आता सुट्टीची एन्जॉयमेंट चालू झाली आहे. आणि मी सुद्धा घरात आल्यानंतर सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या. आणि ज्योतीसोबत बोलण्यामध्ये माझा इतका टाईम निघून गेला. आणि आमच्या इकडच्या तिकडच्या चर्चा मोजमस्ती चालू होती, त्यामुळे जरासुद्धा फोनकडे लक्ष नाही गेलं. आणि त्यानंतर अगदी थोडा वेळ रेस्ट घेतली. पुन्हा आपलं आहे ते रुटीन चालू झालं. आणि खरंच आजचा जो काही प्रवास होता ना, तो माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि एकदम सुखदायक होता. म्हणजे इतर वेळी आम्हाला मोस्ट ऑफ 8 ते 8.5 9 तास कंटिन्युअस लागायचे. परंतु येताना आम्ही अटल सेतू आणि त्यानंतर मिसिंग लिंकचा वापर केल्यामुळे जवळपास 7 तासामध्ये आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो. त्याच्यानंतर थोडीशी काय असेल ते खरेदी करून गावी आल्यानंतर सगळ्यांना भेटल्यानंतर इतकं मस्त वाटत होतं ना. म्हणजे जसं काय आपण या दिवसाचं प्लॅनिंग केलं होतं ते सगळं अगदी व्यवस्थित झाले. त्यामुळे तर खूप खुश आहे. आता गावी आले तर गावचं रुटीन सुरू होणार. आणि त्यासोबतच सगळ्यांच्या गाठी भेटी. आणि मेन म्हणजे ज्या कार्यक्रमासाठी एक्साइटमेंटनं आलो तर त्याची सुद्धा तयारी करायची आहे. तर हळूहळू ती सुद्धा तयारी करायची आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. हा 2 दिवसाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन आणि खास व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.